रायगड, महाराष्ट्रासह देश विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेरोजगार तरुणाचे बेमुदत चित्ता आमरण उपोषण. दीपक भाऊ केदार यांचा राज्य सरकारवर हल्लाबोल. सुरक्षा मंडळ अमरावती गार्ड परीक्षेचा निकाल का लागत नाही? अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेरोजगार तरुणांचे बेमुदत चित्ता उपोषण सुरू आहे. न्याय द्या, न्याय नोकरी द्या. त्यांच्या जीवितास काही झाल्यास राज्य सरकार जबाबदार राहील, असा इशारा दीपक भाऊ केदार, राष्ट्रीय अध्यक्ष ऑल इंडिया पॅन्थर सेना यांनी दिलाय. पाहुयात सविस्तर वृत्त. धम्मशील सावंत, न्यूज ब्युरो, अमरावती. अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या 4 दिवसापासून बहुजन तरुण उपोषण करत आहेत. 2021 ला अमरावती सुरक्षा रक्षक मंडळाने गार्डची 500 जागांची परीक्षा घेतली होती. जवळपास महाराष्ट्रातल्या 18,000 बहुजन उमेदवारांनी त्या ठिकाणी परीक्षा दिली, सर्व चाचण्या दिल्या आणि त्यानंतर 2021 पासून ते 2023 पर्यंत हे सर्व 18,000 जण मला नोकरी लागेल या आशेने त्या ठिकाणी वाट बघत आहेत आणि 2 वर्षात अंतिम यादी त्या परीक्षेचा निकालच जाहीर होत नाही. हे उपोषण सुरू झालं. ऑल इंडिया पॅन्थर सेनेने या घटनेला वाचा फोडली. शीतलताई गजबे यांच्या नेतृत्वात अनिकेत इंगळे या तरुणाच्या नेतृत्वात हे आंदोलन सुरू झालेलं आहे. 4 दिवसात उपोषणकर्त्यांची तब्येत खराब झाली. बेमुदत चिता उपोषण म्हणून त्यांनी उपोषण सुरू केलंय. काल त्यातल्या 4 जणांना मंत्री सुरेश खाडे यांनी थेट सांगून दिलं की ह्या परीक्षेमध्ये घोटाळा झाला होता आणि 2 दिवसापूर्वी उपोषण सुरू झाल्यावर कळतंय की आता नव्याने परीक्षा घेणार आहे. मग नव्याने परीक्षा घेणार आहे तर त्या परीक्षेत कोणता घोटाळा झाला होता? परीक्षा तर पारदर्शक झालेली आहे. मग जाणीवपूर्वक घोटाळा कशामुळे झाला आहे? मग या घोटाळ्याची चौकशी होणार आहे की नाही? याच्या CBI ED BD लागणार आहे की नाही? त्याची सखोल चौकशी करून कुणाला कारवाई होणार आहे की नाही? 18,000 तरुणांचा वेळ वाया घालणे, त्यांना आशेवर ठेवणे, त्यांच्या DDच्या नावावरती करोडो रुपये सरकारने गोळा करणे आणि आता 2 वर्षांनी एक लेटर काढून सांगणे की आम्ही नव्याने परीक्षा घेतोय, हे किती मोठा या ठिकाणी बेरोजगारांशी केलेली थट्टा आहे असा मी या माध्यमातून प्रश्न विचारतो. अमरावतीचे बच्चू कडू हे त्यावेळेस कामगार राज्यमंत्री होते. त्यांनी अधिवेशनात या मुद्द्यावरती बोललं नाही, हे दुर्दैव आहे. दलित असलेले आमदार हे कामगार मंत्री सुरेश खाडे ते बेरोजगारांशी अशा प्रकारे एक वागणूक करतायत, याचा असणारा आम्ही निषेध करतो. आणि या 4 उपोषणकर्त्यांचा या ठिकाणी तब्येतीला काही झाल्यास, त्यांच्या आरोग्यास काही झाल्यास, त्यांच्या जीवितास काही झाल्यास सर्वस्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य सरकार, कामगार आयुक्त विभाग, कामगार मंत्री सर्व जबाबदार राहतील. घोटाळा झाला एवढंच सांगायचं आणि परीक्षा रद्द करून मोकळं व्हायचं असं चालणार नाही. परीक्षेत घोटाळा झाला तर कारवाई का होत नाही? चौकशी का होत नाही? या विद्यार्थ्यांकडून DDच्या नावाखाली घेतलेला पैसा कुणी खाल्ला? त्या पैशाचं काय केलं याचं उत्तर दिलं पाहिजे. नावाला परीक्षा घ्यायच्या, पैसा उकळायचे आणि बेरोजगारांना देशोधडीला पाठवायचं हे थांबलं पाहिजे. हे 4 जण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अतिशय माशासारखे तडफडतायत. 4 दिवसापासून त्यांच्या पोटात कसलाही अन्नाचा कण नाहीये, त्यांच्या जीवितास धोका आहे. स्थानिकचे आमदार, खासदार, लोकप्रतिनिधी सुद्धा त्यांना भेटायला जात नाहीत. एवढी निर्दयी व्यवस्था झालेली आहे, याचा आम्ही निषेध करतो आणि तात्काळ या मागण्या मान्य करतील अशी अपेक्षा बाळगतो. लवकर जर मागण्या मान्य नाही झाल्या तर राज्यव्यापी आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा या माध्यमातून देतोय.